महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग होता. आपण कोणावरही जबरदस्ती केली नाही असं भोंदू अशोक खरातनं तपासामध्ये दावा केलेला आहे. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले असं म्हणत भोंदू अशोक खरातनं तपासादरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. तर भोंदू अशोक खरातला देण्यात आलेला पिस्तूल परवाना अखेर रद्द करण्यात आलाय. नाशिक जिल्हा प्रशासनानं अशोक खरातला पिस्तूल परवाना दिला होता. 2012 मध्ये पिस्तूल परवाना मिळाला. 2024ला त्याचं 2028 पर्यंत नूतनीकरण झालं. पोलिसांनी फार्म हाऊसची झडती घेतली, त्यात हे पिस्तूल आढळलं होतं. पोलीस तपासात 5 गोळ्या फायर केल्याचं उघड झालंय. नरबळी आणि प्राण्यांची हत्या केल्याचा विशेष तपास पथकाला संशय आहे. खरातनं नरबळी आणि प्राण्यांची हत्या केल्याचाही विशेष तपास पथक त्या अनुषंगानं तपास करत आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी पिस्तूल घेतल्याचा भोंदू खरातचा दावा आहे. मात्र या 5 गोळ्या त्यानं कुठं फायर केल्या याचा तपासही सुरू आहे.